श्री स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला या संदेशामार्फत सांगत आहे, तुम्ही आज या संदेशाला येत्या काही वेळापर्यंत पूर्ण एकदा ऐकून बघा. तुम्हाला हा संदेश तुमच्या जीवनामध्ये मोठा अनुभव देऊन जाईल. हा छोटासा संदेश तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करेल. कदाचित काही लोकांच्या जीवनात आता खूप समस्या आणि अडचणी चालू असतील, पण त्यांच्या जीवनात ह्या अडचणी फार काळ राहणार नाही. या संदेशाला एकदा पूर्ण ऐकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेची लाट येईल. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते. आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश प्राप्त होते. प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल. निरंतर प्रयत्नामुळेच आपण यशस्वी होतो. प्रयत्न केल्याशिवाय यश हे मिळत नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. स्वामी म्हणतात, मनाची शांती सर्वात मोठं धन आहे. ज्या व्यक्तीच्या मनाला त्याची शांती लाभते, तो व्यक्ती आयुष्यात कधीही अशांत राहत नाही. आयुष्यात सर्वात धनी तोच आहे ज्याचं मन नेहमी शांत असेल. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही त्यांना तुमचे देव मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते. मनाच्या शांततेतच खरा समाधान आहे. ज्ञान हे खरं संपत्ती होय. ज्ञान हे आपलं संपन्न करते. ज्ञानानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञान नाही, तो प्रगती कधीही करू शकत नाही. ज्ञानाशिवाय प्रगती होणे जणू अशक्यच आहे. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे. दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. प्रत्येक दिवस नवीन आव्हानासाठी सज्ज करतो. आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जीवन बदलू शकतो. सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारले जाते. स्वप्नांच्या सातत्यात उतरण्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्नांची पूर्तता मेहनतीवर अवलंबून असते. मनुष्याच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी दुसरी शक्ती कोणती नाही. इच्छाशक्तीने आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. समर्पण आणि संयमाचे रहस्य आहे. ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे. यासाठी यश मिळणे हे सुद्धा आवश्यक आहे. यश हे नक्की मिळेल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम या दोन गोष्टी शिकून घ्या. स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास आपल्याला यश मिळतो. लहान लहान आनंदाचे क्षण आहेत, जीवनात मोठे सुख देतात. छोट्या आनंदातच खरे सुख दडलेले असते. विचारांची स्पष्टता मनाला शांती देते. स्वामी म्हणतात, आनंद फक्त बाहेरच्या गोष्टीमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. आनंद बाहेरच्या गोष्टीमध्ये नसून आपल्या मनात असतो. आपल्या अंतःकरणाचा खरा आनंद असतो. संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी. संकटे आपल्याला अधिक सक्षम बनवतात. संकटातूनच आपण आणखीन परीक्षा होत असतो. मनाची शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. मनाचे सामर्थ्य सर्वात शक्तिशाली आहे. मनाच्या शक्तीनेच सर्व काही साध्य करता येते. प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे यश मिळते. यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक आहे. मेहनतीनेच आणि प्रामाणिकपणेनेच आपण यशस्वी होऊ शकतो. सुखाचे खरे रहस्य म्हणजे समाधान. समाधान हे खरे सुख आहे.
समाधानी जीवनातच खरा आनंद असतो. स्वामी सांगतात, तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरल्यास यश मिळवता येते. प्रयत्नामुळेच ध्येय साध्य होते. वेळेची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य असा वापर करा. वेळेचा आदर करावा, वेळेचा योग्य वापर करावा, यशस्वी जीवनाचा पाया आहे. आयुष्य चांगले आहे. या आयुष्याला चांगले मित्र हे एक संपत्ती म्हणून लाभतात. चांगले मित्र आपल्या जीवनात साथ देतात. मित्र हे खऱ्या संपत्तीचे प्रतीक आहे. समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे. समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते. समाधानानेच आपले जीवन सुंदर बनते. नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात. सकारात्मकता जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. समस्या या संधीमध्ये बदलता येतात. समस्यामधून संधी शोधता येते. समस्या म्हणजे संधीचे रूप असते. आनंदाचे क्षण छोटेसे असतात, पण त्यांची आठवण मोठी असते. लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण आनंददायी असते. संकटामध्येही संधी शोधा. संकटांना संधी मानून त्यांचा फायदा घ्या. संकटे ही नवी संधी असू शकतात. ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते. प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहे. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणेने जीवनात यश मिळते. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण मोठी असते. छोटे आनंदाचे क्षण जीवनात मोठा आनंद देतात. आनंदाचे लहान क्षण कायम लक्षात राहतात. जीवनाला संधी शोधा. संधीने गोष्टी होतात आणि गोष्टीने आनंद सुद्धा मिळतो. साध्या गोष्टीमध्ये खरा आनंद असतो. साध्या गोष्टींना लहान आनंद असतो, पण महत्वाचा असतो. आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा. विचार नियंत्रण ठेवल्यास आपल्याला यश मिळवता येते. विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. आपल्या चुकांमधून शिकून पुढे चला. चुकांमध्ये शिकणे प्रगतीचे चिन्ह आहे. चुकातून आपण सुधारलो जातो. समस्या म्हणजे नवी संधी होय. समस्या संधींच्या रूपात असतात. समस्यामधून संधी शोधा. प्रामाणिकपणा, यश आणि सातत्य हे आपल्याला महत्त्वाचे घटक आहे. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणाचे जीवनात यश मिळते. जीवनातील संधी ही एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला मोठा आनंद देते. साध्या गोष्टीमध्ये खरा आनंद असतो. साध्या गोष्टींचा आनंद लहान असतो, पण महत्त्वाचा असतो. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. विचारांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवता येते. विचार स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा. प्रयत्न करत राहा. तुमच्या यशावर तुम्हाला नक्की देव एक दिवस सर्व काही देईल. तुमची मेहनत देव बघत असतो. निरंतर प्रयत्नामुळेच आपल्याला यशस्वी होता येतं. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. जीवनातील आनंद आपल्या दृष्टिकोनात आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनात आनंदमय वातावरण बनतं. आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश मिळतं. आनंदाचे क्षण छोटेसे असतात, पण त्यांची आठवण मोठी असते. लहान आनंदाचे क्षण मोठे आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असेल तरी त्यांची आठवण आनंददायी असते. आनंदाचे क्षण छोटेसे असतात, पण त्याची आठवण मोठी असते. लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्यांची आठवण आनंददायी असते. ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. स्वामी म्हणतात, ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते. प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत.
यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणेने जीवनात यश मिळते. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने आपले कर्तृत्व दिसते. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास यश मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निरंतर प्रयत्नामुळेच आपण यशस्वी होतो. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. जीवनातील आनंद आपला दृष्टिकोनात आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदमय बनते. आपल्या दृष्टिकोनानुसार जीवनाचा आनंद मिळतो. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने आपण कोणतेही काम करू शकतो. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवल्यास यश मिळते. प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहे. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणानेच जीवनात यश मिळतं आणि हे प्रामाणिकपणाच आपल्याला आयुष्यात पुढे नेतो. आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक राहा. सकारात्मक राहिल्याने आणि सकारात्मक विचार केल्याने नेहमी उच्च ध्येय गाठता येतं. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांती कधीही सोडत नाही. आपल्या कुठल्याही परिस्थितीत सुखी राहायचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने आपले उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही. उलट आजच्या सुखाची संधी निघून जाईल. जीवनात वाईट वेळेत प्रसंग किती जरी वाईट आले तरी ते येऊ द्या. चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो. दोष लपवता येतो तो मोठा होतो की तो जास्त कबूल केला तर तो नाहीसा होतो. काही गोष्टी मिळायला वेळ लागते. संयम बाळगा. आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनात प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण होय. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो. काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं आयुष्य बिघडवत असतं. नेहमी तत्पर असा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की आपल्या जगण्यात मोठेपणा मिळायला वेळ लागत नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आयुष्य जगतो असा व्यक्ती नेहमी चांगलं आयुष्य जगतो. कुणाला कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्यावर खूप प्रेम करतो ती माणसे आपल्यापासून फार दूर जातात. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी कसा येईल सांगता येत नाही. स्वामी सांगतात जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्यासारखा एकच भेटतो. तुम्ही अशी व्यक्तिमत्व व्हा ते कधीही कुणाला पुन्हा मिळू शकत नाही. त्यामुळे स्वतःला जसे आहे तसेच ठेवा. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. प्रसिद्धी ही हवी हवीसी वाटणारी भाग आहे. माणसाला धन कितीही मिळो तो कितीही श्रीमंत का होईना पण त्याला पैसा अजून याव असं वाटत असते. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्या जवळ आहे उद्या ते नसूही शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला. नातं तेव्हा तोडावं जेव्हा समोरच्या सुद्धा त्याला नको असेल. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल तर व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्थ होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
स्वप्न पाहतच असाल तर मोठी पाहात, लहान कशाला? कारण मोठी स्वप्ने माणसाला रक्त ढवळू शकतात, पण लहान स्वप्ने नाही. स्वामी म्हणतात, अरे बाळा मी आहे ना, नको काळजी करू. असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आपल्या आयुष्यात सोबत आहे. आपण परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला मात करायला शिकलं पाहिजे. लोक परिस्थितीचे गुलाम बनून राहतात, पण आपण नाही राहायला पाहिजे. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणेही त्याहून बरे. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, हे स्वतःला सुगंध निर्माण करून हे आपल्याप सर्वत्र पसरत असतो. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही, आणि विम्रतेसारखा अन्य सम्राट होणं नाही. यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या इच्छापेक्षा मोठी पाहिजे. प्रेमाने जे मिळते ते कायम टिकून राहते, पण जे द्वेषाने मिळते किंवा जबरदस्ती मिळवले जाते ते कुठल्याही कामी येत नाही. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाव्याची स्तुती करणारा मित्र हे जास्त धोकादायक असू शकतो. नेहमी अशा मित्रांपासून सावध राहा. मोती बनून शिपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चकचकीत भागवणे जास्त श्रेष्ठ असतं. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळेल असे तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही, हे जरी खरे असेल तरी कोणी उपाशी किंवा उपयोगी पडणे नाही. स्वामी म्हणतात, नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. मोठ्या गोष्टी करणारी लोक मोठी नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणाऱ्या हे जास्त मोठी असतात. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच द्यावं, नाहीतर सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनाची सुरुवात कशी होईल. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण हे जेव्हा दिसतात तेव्हा आयुष्याचा अत्यंत सुंदर क्षण असतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी आपल्याला मिळायला हवी, पण ती मिळवताना काही गोष्टीचं ध्यान ठेवायला हवं. प्रसिद्धी ही चांगल्या गोष्टीसाठी नेहमी चांगलीच असते, पण वाईट गोष्टीसाठी जगणं अवघड करून टाकते. आपली खरी स्वप्ने तीच आहे जी आपल्याला रात्री उशीरपर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कोणी चुकलं तर माफ करा. नाती सुंदर एकमेकांचा द्वेष स्वीकारण्याने होतात. एखाद्याने जर चूक केली तर माफ केल्याने नाती अजून चांगली बनतात. आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरून तुमची खरी श्रीमंती कळते. आयुष्याचं उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण ठेवावे. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणाला कधी विश्वास ठेवणार नाही. आपले उत्पन्न जास्त नसेल तर खर्च कमी असावा, आणि जर आपली माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण असावे. या गोष्टी आयुष्यात फार फरक पडतात. स्वामी बोलतात, माझ्या खिशाला होल काय पडला, पैसा जास्त तर नाती गळून पडतील. संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो तो जगाला बदलता असतो. ज्यांची आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा असते तो काही ना काही करतो. ज्यामध्ये मानवता आहे तो खरा मानव आहे. समोर दिवसा असो की रात्र असो काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार येऊ देऊ नका. कुणीतरी फार म्हटलंय की जीवनात घाबरून का जातो. दुःखाने जीवनाची सुरुवातच होत असते. रडण्याने. दुःखातून येणारे सुख हे आनंदमय असतं. शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे विसरत नाही. विज्ञानाचा तंत्र शिकावा पण जगण्याचा मंत्र हरवू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसं दाखवतो. बिंदास असायचं. दुःख काय आहे? जीवनात कुणाला टेन्शन कमी आहे का? चांगला आणि वाईट हा फक्त भ्रम आहे, कारण जीवनाचं नावच कधी खुशी कधी गम आहे. जीवन आहे जीवन, जीवनासारखं जगावं. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
जीवन हसत हसत जगावं, प्रेम आनंद मिळत राहावं, नवी सकाळच्या खूप खूप साऱ्यांना शुभेच्छा असाव्या. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. वेळ तुमची आहे. हवं असेल त्यांना सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ काढा. जीवनात अडचण त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात. जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात. एकतर जीवन जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. शक्यतो कुणाचाही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. हसा आणि हसवत राहा. प्रत्येकाने आनंदित राहा. माझी आठवण नाही काढली तरी चालेल, मात्र जो तुमची आठवण काढणार आहे त्याला कधी विसरू नका. पहिल्या पावसापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. तुम्ही आज पहिला पाऊस आहे यात मजा घेऊ नका, तर त्याआधी तुम्ही किती पावसाळे अनुभवले त्यात मजा बघा. इतरांना सल्ला देऊन रस्ता सापडेल, मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतो. अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते कुणा खास व्यक्तीसोबत, पण आयुष्याची सुरुवात होते ते स्वतःसोबत. एकटे असून आयुष्याची सुरुवात करायला लागते. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनात उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. दृष्टिकोन हा माणसाचा आरसा आहे, तो नेहमी विचारत परताव्यावर करावा. आयुष्यात तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पाप इतका सुंदर पोषक घालून येते की ते आपल्याला असे दिसू सुद्धा शकत नाही. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले. अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुमचे यश आहे की नाही हे कळते. थेंब कितीही लहान असला तरी त्यांच्यात अथांग सागर समावलेले आहे. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मरण जवळ आलं की आपण जगणं थांबवायचं असे नसते, आपण तरीही आपलं जगणं हे चालू ठेवायचं. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्याच्या समोर कितीतरी आकडे लिहायची ताकद ते तुमच्या हातात आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतः शोधण्यात नाही तर स्वतः घडण्यात आहे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. जीवनाचा वाईट काळ दाखवून देणे हे कोण असतं ते आपल्याला सर्वपणे दिसून येतं. माणसाच्या जगण्यात उद्दिष्ट चांगले असेल की त्याची वृत्ती आपोआप सुधारली जाते. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संधी हे निघून जाते. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दोन म्हणजे भेटलेली माणसं. अद्याप ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधी आहे. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण तुमच्या वयोपेक्षा जास्त तुमची प्रतिमा महत्वाची आहे. तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.